नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय स्कूल अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. टुडे वी आर गोइंग टू लर्न चॅप्टर नंबर 4 इन स्टँडर्ड 7, अँगल अँड पेअर ऑफ अँगल्स, कोन व कोनांच्या जोड्या. लेट्स रिकॉल. चला तर मग मागच्या इयत्तेमध्ये आपण काय शिकलो त्याची थोडक्यात उजळणी करूया. राईट द नेम ऑफ द अँगल शोन अलॉंग साइड, म्हणजे बाजूला ही जी तुम्हाला कोनाची आकृती दिसते यावरती काही प्रश्न विचारले, ते प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यायची. राईट द नेम ऑफ अँगल शोन अलॉंग साइड, बाजूला दिसलेल्या कोनाचं नाव काय आहे? ते कोन ए बी सी, हे त्याचं उत्तर आहे. राईट द नेम ऑफ इट्स व्हर्टेक्स, व्हर्टेक्स कोणता आहे? शिरोबिंदू. पॉइंट बी कोणता आहे? पॉइंट बी आहे. पॉइंट बी आहे. राईट द नेम ऑफ इट्स आर्म्स, कोणते आर्म्स आहेत? बी ए बी सी, बी ए बी सी, हे दोन आर्म्स आहेत. राईट द नेम ऑफ द पॉइंट मार्क ऑन इट्स आर्म, त्यांच्या हे जे आर्म्स आहेत त्याच्यावरती मार्क केलेले कोणते पॉइंट आहेत? पॉइंट ए आणि पॉइंट सी, हे दोन पॉइंट आहेत. बघा, रिकॉल का करायचं आहे? मागच्या इयत्तेमध्ये आपण ह्या सगळ्या घटकांचा अभ्यास केलेला आहे. आता त्याच्या पुढं आपल्याला या 7वी इयत्तेमध्ये आपल्याला पॅन अँगल, कोनाचा अंतर्भाग आणि कोनाचा बाह्य भाग, इन द प्लेन ऑफ द फिगर अलॉंग साइड, आता या आकृतीचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. द ग्रुप ऑफ पॉइंट लाईक पॉइंट एन, पॉइंट एम, पॉइंट टी, विच आर नॉट ऑन द आर्म्स ऑफ द अँगल फ्रॉम द इंटेरियर ऑफ द अँगल पी क्यू आर. म्हणजे काय रे? ते सांगतंय या ठिकाणी ही जी त्रिकोणाची आकृती दिलेली आहे याचं निरीक्षण करा आणि यामध्ये आर्मवर नसलेल्या, म्हणजे हे जे आर्म क्यू पी आणि क्यू आर, हे जे दोन आर्म आहेत, या आर्मवर नसलेले बिंदू, परंतु कोणते? इथं सांगितले बघा, लाईक पॉइंट एन, पॉइंट एम आणि पॉइंट टी आणि अनदर वन पॉइंट इज ओ. हे this all point is coming into interior part of angle. म्हणजेच काय की कोनाच्या अंतर्भागामध्ये हे सगळे बिंदू येतात, कोनाच्या अंतर्भागामध्ये. मग त्याला म्हणायचं कोनाच्या अंतर्भागातील बिंदू, यालाच म्हणायचं कोनाचा अंतर्भाग. आलं लक्षात? चला पुढं. द ग्रुप ऑफ पॉइंट इन द प्लेन of angle like point G, point D, point E, which are neither on the arm of the angle nor in interior from the exterior of angle. बघा, या ठिकाणी एक्सटेरियर पॉइंट जे आहेत म्हणजे बाह्य बिंदू, काय कंडिशन सांगितली त्यांनी की कशावर नाही आहेत? ते आर्मवर नाही आहेत. म्हणजे ही जे दोन आर्म आहेत ह्या आर्मवर ते बिंदू नाही आहेत आणि ते इंटेरियर भागामध्ये सुद्धा नाही. मग जे इंटेरियर भागामध्ये नाहीत, आर्मवर नाहीत, इतर सर्व जे बिंदू आहेत ते कोणत्या भागामध्ये येणार? एक्सटेरियर पार्ट ऑफ अँगल. एक्सटेरियर पार्ट ऑफ एन अँगल या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल. मग कोणते कोणते बिंदू आहेत इथं? पॉइंट बिंदू डी, बिंदू जी, बिंदू एस, बिंदू ई, हे सगळे या ठिकाणी बिंदू आहेत. हे बाहेरील हे दोन आणि हे दोन. बघा, इंटेरियर पार्ट ऑफ अँगल समजून घेत असताना आपल्याला फक्त एकच कंडिशन होती की आर्मवरती जे बिंदू आहेत ते बिंदू सोडले आणि लाईक पॉइंट एम एन टी, हे जे 3 पॉइंट आहेत या पॉइंट सारखे जे आतल्या बाजूला जे सगळे बिंदू दिसतात त्याला म्हणायचं द इंटेरियर पार्ट ऑफ अन अँगल. तसंच एक्सटेरियर पार्टमध्ये त्यांनी काय सांगितलंय की आर्मवर नसले पाहिजेत
आणि आतल्या भागामध्ये नसले पाहिजे. इंटेरियर पार्ट इथे सांगितलंय बघा, विच आर नायदर ऑन द आर्म ऑफ अँगल नॉर इन इट्स इंटेरियर फॉर्म द एक्सटेरियर ऑफ एन अँगल. म्हणजे आर्मवर नसावेत, इंटरियर पार्टमध्ये नसावेत. मग ते बाकीचे जे इतर ठिकाणी जे बिंदू आहेत ते सगळे कशामध्ये येतात? एक्सटेरियर पार्ट ऑफ द अँगल. अंडरस्टँड? चला पुढं नेक्स्ट. ॲडजेसंट अँगल, संलग्न कोन. आता बघा, संलग्न कोन कशाला म्हणायचं? लुक ॲट द अँगल इन द फिगर अलॉंग साइड. आता या आकृतीचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. द रे MQ इज अ कॉमन आर्म ऑफ द अँगल BMQ. BMQ कसा आहे? BMQ हा. अँड अँगल QMD हा. while M is their common vertex. M हा जो M आहे तो कसा आहे? त्याच्यामध्ये कॉमन व्हर्टेक्स आहे. द इंटेरियर्स ऑफ धिस अँगल डू नॉट हॅव अ सिंगल कॉमन पॉईंट. हे महत्त्वाचं आहे बघा. द इंटेरियर्स ऑफ धिस अँगल डू नॉट हॅव अ सिंगल कॉमन पॉईंट. ह्या दोन्ही कोणामध्ये, कोणाच्या अंतर्भागामध्ये एकही बिंदू सामायिक नाही, कॉमन नाही. दे मे बी, बघा पुढं, दे मे बी सेड टू बी नेबरिंग अँगल्स. सच अँगल्स आर कॉल्ड ॲडजेसंट अँगल. बघा या ठिकाणी थोडीशी व्याख्या क्लिअर होते. काय व्याख्या क्लिअर होते? की या दोघांच्या मध्ये कुठलाही अंतर्भाग समान नाही, अंतर्भागातील एकही बिंदू समान नाही आणि ते एकमेकांच्या शेजारी असतात, म्हणून त्याला संलग्न कोन असे म्हणतात. परत एकदा सांगतो, द इंटेरियर्स ऑफ दिस अँगल डू नॉट हॅव अ सिंगल कॉमन पॉइंट. दे मे बी सेड टू नेबरिंग अँगल. सच अँगल आर कॉल्ड ॲज adjacent angle. Okay, next. Adjacent angle have one common arm. बघा पुन्हा ह्या आकृतीचं ऑब्झर्वेशन करा. Adjacent angle have one common arm and the other arm lies on opposite side of the common arm. बघा ही कंडिशन खूप महत्त्वाची आहे. काय पाहिजे? की या दोघांच्या मध्ये एक कॉमन आर्म पाहिजे आणि त्या कॉमन आर्म जे आहे त्या कॉमन आर्मच्या उरलेल्या दोन बाजू अपोजिट साईडला पाहिजे. मग या ठिकाणी बघा ही MQ कॉमन आहे आणि दोन्ही कोणाची जी एक एक बाजू उरलेली आहे ती बाजू या ठिकाणी एक आहे, या ठिकाणी एक आहे, म्हणजे अपोजिट साईडला आहे, विरुद्ध बाजूला आहे. हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे, लक्षात ठेवा. बघा पुढं, दे हॅव अ कॉमन व्हर्टेक्स. दे हॅव कॉमन व्हर्टेक्स. हा M व्हर्टेक्स जो आहे तो कॉमन आहे. ॲडजेसंट अँगल हॅव सेपरेट इंटेरियर. हा खूप महत्त्वाचा इम्पॉर्टंट पॉईंट इन दिस कन्सेप्ट इज दॅट ॲडजेसंट अँगल हॅव सेपरेट इंटेरियर. हा जो इंटेरियर आहे या कोणाचा आणि या कोणाचा हा जो इंटेरियर आहे हा सेपरेट आहे. कुठलाही कॉमन, नॉट अ सिंगल पॉईंट कॉमन नाही आहे त्याच्यामध्ये. इथं सांगितले बघा, अँगल द इंटेरियर ऑफ धिस अँगल डू नॉट हॅव अ सिंगल कॉमन पॉईंट. एकही कॉमन पॉईंट नाही, म्हणजेच ॲडजेसंट अँगल हॅव सेपरेट इंटेरियर. म्हणजेच त्याचा अर्थ या ठिकाणी ॲडजेसंट अँगल हॅव सेपरेट इंटेरियर्स. ओके, नेक्स्ट. आता हे बघा या ठिकाणी या आकृतीमध्ये कोण, कोणता कोण? BMQ आणि QMD हे दोन संलग्न कोण आहेत. याच्या व्यतिरिक्तही या ठिकाणी कोण तयार होतात, ते संलग्न आहेत की नाहीत ते पाहू. ते खालच्या उतार्यामध्ये आपल्याला नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये आपल्याला ते बघायचं आहे. इन द गिव्हन फिगर, बघा पुन्हा हीच फिगर पहा, हीच आकृती पहा.
एम बी इज द कॉमन आर्म. बघा, एम बी इज द कॉमन आर्म. आता ही जर आपण कॉमन आर्म घेतली तर काय होते बघा, व्यवस्थित बघूया आपण. एम बी इज कॉमन आर्म. ही जर एम बी घेतली, ही आर्म घेतली आणि ही कॉमन ठेवली तर काय होते, दोन अँगल तयार होतात बघा. कोन बी एम डी, बी एम डी म्हणजे हा मोठा कोन बी एम डी अँड कोन बी एम क्यू, बी एम क्यू हा आतला कोन. कोणते दोन कोन होते बघा, बी एम डी आणि हा दुसरा बी एम, एक मिनिट, बी एम क्यू. कलर चेंज करतो. आणि दुसरा कोणता आहे, बी एम क्यू. आता हे जे दोन कोन या ठिकाणी घेतलेले आहेत, तर हे दोन कोन आहेत, त्याच्यामध्ये एक कॉमन आर्म आहे एम बी. जसं या ठिकाणी आपण सांगितलं, ॲडजस्टंट अँगल हॅव वन कॉमन आर्म अँड द वन कॉमन आर्म. तर या ठिकाणी एक कॉमन आर्म घेतलेली आहे आपण बी एम, आणि हे दोन अँगल या ठिकाणी तयार झाले आहेत. हाऊएवर दे आर नॉट ॲडजस्टंट अँगल. परंतु ते ॲडजस्टंट अँगल आहेत का, ते संलग्न कोन आहेत का, नाही. का, बिकॉज दे डू नॉट हॅव सेपरेट इंटेरियर. सेपरेट इंटेरियर म्हणजे काय, अंतर्भाग जो आहे तो दोघांचा सेपरेट आहे का, वेगवेगळा आहे का, नाही. का नाही, बघा वेगवेगळ्या दोन रंगामध्ये दोन अँगल काढलेत. कोन बी एम डी आणि कोन बी एम क्यू. बी एम क्यू हा पूर्णपणे कशाच्या, कोणत्या कोणाच्या आतमधल्या भागामध्ये येतो, बी एम डीच्या पूर्णपणे आतमध्ये येतो. म्हणजे सेपरेट इंटेरियर आहे का, बी एम क्यू अँगल बी एम क्यूला सेपरेट इंटेरियर आहे का, तर तो सेपरेट इंटेरियर नाही. म्हणून या ठिकाणी ही कोन बी एम डी आणि कोन बी एम क्यू हे काय होत नाहीत, ॲडजस्टंट अँगल होत नाही. या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे त्यांनी सांगितले. म्हणजेच काय, तर इतकी सोपी कन्सेप्ट असून सुद्धा महत्त्वाची का आहे ते मी तुम्हाला सांगतो. बघा, ॲडजस्टंट अँगल आपण कोणालाही म्हणू शकत नाही, कोणतेही दोन संलग्न असले म्हणजे होत नाही. त्यासाठी महत्त्वाची रिकॉल करतो मी तुम्हाला. महत्त्वाच्या 2-3 गोष्टी आहेत. एक, ॲडजस्टंट अँगल हॅव वन कॉमन आर्म. एक बाजू त्याला कॉमन पाहिजे. अँड द अदर आर्म लाईज ऑन अपोजिट साइड ऑफ अ कॉमन आर्म. जर इतर दोन ज्या बाजू राहतात, जे आर्म्स राहतात, ते जी कॉमन आर्म आहे त्याच्या अपोजिट साईडला असले पाहिजे. ह्या दोन कंडिशन. थर्ड इज दे हॅव अ कॉमन व्हर्टेक्स. आणि एक कॉमन व्हर्टेक्स पाहिजे. अँड ॲडजस्टंट अँगल हॅव सेपरेट इंटेरियर. एवढ्या जर 4 कंडिशन फॉलो होत असतील तरच ते कोन कसे होतात, ॲडजस्टंट अँगल होतात. अन्यथा ते संलग्न कोन होत नाही. अशा पद्धतीने छोटीशी कन्सेप्ट पण अत्यंत सुंदर पद्धतीने तुमच्या लक्षात आले असेल असं मी समजतो.